कुस्ती मल्लविद्या या संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी राज्यस्तरीय जे त्यांचे पदाधिकारी नेमणुकीचे जे काय कार्यक्रम चालू आहेत, उपक्रम चालू आहेत, सातारा, सांगली, कोल्हापूर, आता पुणे, तर या आज पुण्यामध्ये दिलीप नानांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते स्वतःही पुन्हा अध्यक्ष झालेले आहेत या संघटनेचे, पुणे जिल्ह्याचे. आणि हेमंत माजेरे हे पुणे शहराचे झालेले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड या सर्व पदाधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी झालेली आहे. त्यांना त्याची प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत. त्या सर्व नवीन जे काही निवड झालेले पदाधिकारी आहेत त्यांचं प्रथमतः मनापासून मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचं कुस्तीचं भूषण अर्जुन आवार्डी, काकासाहेब पवार, त्याचप्रमाणे शिवाजी आप्पा, सर्व उपमहाराष्ट्र केसरी आणि सर्व राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळलेले आणि कुस्तीचा अनुभव असलेले सर्व पैलवान मंडळी, पत्रकार बंधू या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. खरं तर सगळे खेळाडू आपण कुस्तीमुळं आपलं जीवन आहे, आपली ओळख आहे हे सर्वांनी सांगितले. परंतु कुस्तीची जी बदनामी चाललेली आहे, कुस्ती जरा रसातळाला काहीतरी प्रसिद्धी मिळवण्याच्यासाठी, स्वतःची इमेज टिकवण्याच्यासाठी, आता ही खुमखुमी खास, त्याला काय जेवढे शब्द आहे तेवढे कमी पडतील, ही सगळ्यांना असते, राजकारणात असते, सगळीकडे असते. आज पुणे बदनाम झालं ते देशाच्या पातळीवर. का? डोपिंग तर आपण बोलतो, परंतु ड्रग्सचं जे जेवढं चाललं आहे प्रमाण सगळ्या शहरात, कॉलेजेसमध्ये, ही तरुण पिढी आज जी काय धोक्यात आहे पुणे शहरात. कुस्तीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हे संस्कार आहे. कुस्ती हा संस्कार आहे. पहाटे उठणारी मुलं, व्यायाम करणारी, वेळेत आहार घेणारी, झोपणारी, प्रॅक्टिस करणारी, हा संस्कार आहे कुस्तीचा. परंतु पत्रकार बंधूंना मला एक निदर्शनास आणायचे की जी काय हॉस्टेलला बाहेरून पोरं आल्यात, शिकतात, मोठ्या फीस देतात, परंतु हे ड्रग्ज इथपर्यंत पोचतं कसं? आणि ह्या अधिकाऱ्यांच्या बदल्या का होत नाही? कारण हे बदल्या देण्यासाठी ते पोलीस स्टेशन असेल, ते कुठलं रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, इथं ऑलरेडी पुढाऱ्यांना पॅकेज देऊन आलेले असतात मोठे मोठे. आणि ही जी साखळी आहे ना, हे जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत ही घाण सगळीकडे. एकदा ते एक आडीतलं आंबा नसला ना की ते आडी नासायला सुरुवात होती. तसं पुण्याचं झालेलं आहे. तुम्ही सर्वांच्या, आपण कुस्तीगीर आहोत म्हणून ठीक आहे, पण आपल्याला पाठबळ देणारं कोणीतरी होतं ना. काकासाहेबांच्या मागं मामा होते, मामांच्या मागं आणि कोणीतरी होतं. ही ताकद देणारी मंडळी होती. परंतु आज दुर्दैवाने हे सगळं घडत चाललंय. हे थांबलं पाहिजे, याचा निषेध झाला पाहिजे. तो किती पैशावाला आहे. दुर्दैवाने आता काही संघटना राज्य पातळीवर झालेल्या आहेत. म्हणजे स्पर्धेपेक्षा बॅनरचा खर्च जास्त, स्वतःचे फोटो लावून. हे जे चाललेलं आहे ना, हे अतिशय, त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो, खंडन करतो. ज्या काय गोष्टी आहेत त्या स्पष्ट आम्ही, आणि पैलवान लोक कधी खोटं बोलत नाही. हा एक पत्रकारानं मला एक मुद्दा निदर्शनास आणून द्यायचा आहे की खरा पैलवान खोटं बोलत नाही. हे आंधळकर वस्तादांचं वाक्य आहे. खरा पैलवान खोटं बोलत नाही, खोटा पैलवान खरं बोलत नाही. हे वस्ताद आंधळकरांचं वाक्य आहे. तर मला जेवढं ही तळमळ आता सगळ्यांनीच सांगितलेली आहे, शिवाजी आप्पापासून इथं रासकर आहे, सगळ्यांनी सांगितलेली आहे. आणि याला तुम्ही थोडीशी प्रसिद्धी द्या. आमचे नावं जरी नाही टाकली तरी कुस्तीगिरांची तळमळ, त्याच्यावर फोकस करा. कारण हे पुणे शहराच्या बाबतीत, जिल्ह्याच्या बाबतीत घातक होऊन बसलेलं आहे सगळं. आज काका तुम्हालाही खरं न्याय मिळायला पाहिजे. आता जे अध्यक्ष व्हायला पाहिजेत, पदाधिकारी व्हायला पाहिजेत संघटनेत, त्यांना गोड बोलून सोयीने वापर करून घेतात. तशी का अवस्था काकांची झाली मधल्या काळात, आणि काकांना मागं ठेवलं गेलं. असू द्या, त्याच्या वाचून काकाचं काय आडत नाही. काकाच्या हयातीपर्यंत काकाचं आणि नंतरही खऱ्या पैलवानांचं कुणी मान मर्यादा कधी त्याची कमी होत नाही.
कारण खरा हनुमानाचा भक्त हा जो असतो खरा तिथपर्यंत तो त्यावेळेसच पोचलेला असतो. जी लगबग चाललेली असती मधल्या लोकांची मोठं होण्याची धडपड आणि टिकवण्याची, ते लोक तकलादू असतात, हलक्या विचाराचे असतात, प्रसिद्धीच्या मागे लागलेले असतात. असो, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. आज मला दिलीप नाना या ठिकाणी मानकरांनी जो मान ठेवलेला आहे पैलवानांचा, त्याला दाद दिली पाहिजे. कारण काका इतकी मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मला नाही वाटत इतक्या सामान्य आमच्या सगळ्या पैलवान बंधूंना कधी एखाद्या मिटिंगला बोलवलं असेल. परंतु असो, आपण कुस्तीमुळेच मोठं झालो आहे हे दिलीप नानाच्या मनात आहे. त्यामुळं त्या पैलवानांचाही आलेल्या तो किती बारीक मोठा असला तरी त्याचा सन्मानही तसा त्या लेवलनी झाला पाहिजे, ही आदराची भावना ठेवून सगळ्यांना बोलवलं. मी जास्त बोलत नाही. आता योग्य वेळ झालेली आहे सगळ्या पैलवान मंडळींच्या दृष्टीने. थोडा उशीरही झाला आहे काका. आता काका आपल्याला मार्गदर्शन करतील. मला या ठिकाणी सामील करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.